नमस्कार माझ्या ज्ञानवर्ती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं मनश्चेन्नलग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. सगळं आहे तुमच्याजवळ. मेरू पर्वता एवढं धन आहे, दिगंत कीर्ती आहे, यश आहे, पैसा आहे, जोडीदार उत्तम आहे. पण मन जर तुमच्या गुरुच्या चरणकमलापाशी स्थिर नसेल, ततः किं, त्याचा काय उपयोग? ततः किं, त्याचा काय उपयोग? त्याचा काय उपयोग? शंकराचार्य विचारतात ते. तुमचं मन जर गुरुच्या ठाई स्थिर नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. जगातल्या कुठल्याही यशाचा, कीर्तीचा, पैशाचा काहीच उपयोग नाही. इतकं अनन्यसाधारण महत्त्व गुरुचं आहे. श्रोते हो, गुरुपौर्णिमा जवळ येते आहे. पौर्णिमेच्या जशा अनेक तेजपुंज कला असतात, तशा गुरुचे अनेक तेजपुंज पैलू असतात, ज्यामुळे मनुष्याचं, शिष्याचं जीवन असं उजळून निघतं. असे आपले गुरु व्यास महर्षी जगद्गुरू, त्यांच्या व्यासपीठाला आणि त्यांना अत्यंत विनम्र भावाने शिरसाष्टांग नमस्कार करून त्यांचे कृपाशीर्वाद घेऊन आपल्याला आज सोमवार आहे, तेव्हा आपल्याला भगवान शंकरांचं स्मरण करायचं आहे. मोहोक्ष खट्वांग परशुरजिनं भस्मफणिनः कपालं चेतीयं तव वरदतन्त्रोपकरणं सुरास्तां तां वृद्धिं ददति च भूप्रणिहितां नहि स्वात्मा रामं विषयमृगतृष्णा भ्रमयति. ओम नमः शिवाय. श्रावणी सोमवार येथील श्रोते हो, शंकरांची सगळी स्तोत्र, मानसपूजा सगळं पाठ करून ठेवा. एक जरी श्लोक म्हटला मन एकाग्र करून तर ते कैलासाच्या भगवान शंकराच्या पायाशी पोहोचतो. शिवभक्ती ही केव्हा शिवच असते. या भगवान शंकरांचे कृपा आशीर्वाद घेऊया आपण. आणि ह्यानंतर आपल्याला प्रभू रामचंद्रांकडे वळायचं आहे. प्रभू श्री रामचंद्र. कृतार्थदेववंदनं दिनेशवंशनन्दनं सुशोभिभालचन्दनं नमामि राममीश्वरम्. मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरं. नमामि राममीश्वरं. नमामि राममीश्वरं. राजाधिराज श्रीरामचंद्राय नमो नमः. भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश. गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भुक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. मथुरेचा अधिपणे आणि मधुर रसाचा अधिपती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं सगळंच मधुर आहे, सगळंच मधुर आहे, सगळंच मधुर आहे. अशा मधुर सम्राट असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणी नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊया. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचं आपल्याला स्मरण करायचं आहे. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. योगी लोकांसाठी मी निरंतर दिवाळी सण साजरा करतोय. या ज्ञानेश्वरीच्या रूपाने अविवेकाची काजळी मी फेडतो, अविचाराची काजळी फेडतो, विवेक दीप उजळतो आणि योगी लोकांसाठी दिवाळी मी, योगी म्हणजे उपासकांसाठी मी ही अशी ज्ञानाची दिवाळी साजरी करतो. अशा या ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामधले आपले 19 ओव्या झालेले आहे. 19व्या ओव्याचा धागा पकडायचा झाला विषयाचा तर परा आणि अपरा प्रकृती आपण पाहणार आहोत. ज्ञान आणि विज्ञान, त्याच्यामध्ये परा प्रकृती म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. अपरा प्रकृतीचं वर्णन सुरू केलं आहे. 4 आणि 5 श्लोकामध्ये अपरा प्रकृती म्हणजे ही पृथ्वी विश्व याचं वर्णन सुरू झालेलं आहे. ही 8 तत्वांनी बनलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. आता या
19व्या ओळीत आपण पाहिलं होतं की भगवंत सांगताय या 8 पदार्थांची जी साम्यावस्था आहे तिलाच जीव असं म्हणतात. तिये नाव जीव ऐसे. या 8ची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था तिये नाम व्यवस्था जीव ऐसी. आता पहा कशी ही ओवी किती महत्त्वाची. या 8 पदार्थांची जी साम्यावस्था असते, मी तुम्हाला साम्यावस्थेची व्याख्या सांगितली होती की ज्या अवस्थेमध्ये पदार्थाची आपल्याला विशेष भावाने प्रचिती येत नाही, विशेषपणाने अनुभव येत नाही, त्या पदार्थाच्या त्या अवस्थेला साम्यावस्था असं म्हणतात. त्या पदार्थाची आपल्याला विशेष रूपाने प्रचिती येत नाही. या 8 पदार्थांची जी साम्यावस्था आहे तिचं नाव प्रकृती आहे आणि त्यालाच त्यांनी असं सांगतोय की ही त्याला जरी प्रकृती म्हणत असले तरी ती तो जीव आहे. आता हे कसं काय मग? ती प्रकृती आहे आणि तो जीव आहे. तिये नाम व्यवस्था म्हणजे तिच्या व्यवस्थेला, प्रकृतीच्या व्यवस्थेला जीव असं म्हणतात. म्हणजे 8 पदार्थांची जी साम्यावस्था आहे, म्हणजे या 8 पदार्थांची आपल्याला विशेष रूपाने प्रचिती येत नाही, ती त्यांची साम्यावस्था. आणि त्या साम्यावस्था म्हणजे प्रकृती, आणि प्रकृतीची जी व्यवस्था आहे तिला जीव असं म्हणतात. जीव असं म्हणतात. आता बघा कसं आहे, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जीव म्हणजे काय आहे. आपल्या शरीरात जो जीव आहे तो आपल्याला परब्रह्माविषयीचं जे अज्ञान असतं की हे परब्रह्म शाश्वत आहे, सत्य आहे, अनादि आहे, अनंत आहे, चिरंतन आहे, अजरामर आहे, त्याला शस्त्र छेदू शकत नाही, असं जे परब्रह्माविषयीचं आपल्याला अज्ञान आहे, आपल्याला हे सगळं खोटं वाटतं. म्हणजे परब्रह्माविषयीचं हे जे अज्ञान आहे हे आपलं अज्ञान त्या जीवामध्ये प्रतिबिंबित झालं आहे, म्हणून त्या जीवाला त्याला जीव असं म्हणतात. परब्रह्माविषयी आपल्याला असलेलं अज्ञान त्यामध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे, तो जीव आहे. लक्षात ठेवा, जरी तो परब्रह्माचा एक अंश असला तरी ब्रह्मस्वरूपाचं आपल्याला जे अज्ञान आहे त्या अज्ञानामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे तो, म्हणून त्याला जीव असं म्हणतात. असं वेदांतशास्त्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, असं वाचनात आलेलं आहे की आपल्या अज्ञानामध्ये तो प्रतिबिंबित झालेला आहे म्हणून तो जीव आहे. तो तटस्थ असतो, तो कुटस्थ असतो. तर ह्या ओवीचा आपण अर्थ पाहिला 19 क्रमांकाच्या. आता 20 क्रमांकाची ओवी पाहू. जे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोह. प्रकृतीचं वर्णन आहे. शरीरातलं जे विज्ञान आहे श्रोते हो, आपल्या शरीरात काय विज्ञान आहे ते जाणून घ्या. ज्ञान काय आहे आणि काय खेळ चालला आहे शरीरात. प्रकृती आणि पुरुषाचा खेळ. पुरुष म्हणजे हा जीव तटस्थ असतो, कुटस्थ असतो. तो प्रकृतीला चेतना देतो आणि ती प्रकृती आपल्या मनामध्ये अज्ञान निर्माण करते, मोहाचा पटल आपल्या डोळ्यासमोर धरते. त्यामुळे आपल्याला सत्य ते असत्य वाटतं, क्षणभंगूर आहे ते शाश्वत वाटतं, आणि जे शाश्वत आहे ते क्षणभंगूर वाटतं. सगळं अज्ञान, आणि त्या अज्ञानामध्ये प्रतिबिंबित झाला आहे हा जीव, त्या अज्ञानामध्ये तो आहे म्हणून त्याला जीव असं म्हणतात. तो तटस्थ राहतो, तो कुटस्थ राहतो. आता इथे म्हटलं आहे प्रकृतीचं वर्णन आहे. जे जडा ते जीववी म्हणजे जडदेहाला जी जीवन देते, चेतने ते चेतवी चेतनेला प्रोत्साहित करते, मना करवी मानवी शोकमोह आणि मनाकडून मानवाला सुख दुःख शोकमोह हे निर्माण करवते ती प्रकृती आहे. काय काय करते प्रकृती? जडा ते जीववी, त्या जडदेह पंचमहाभौतिक देहामध्ये तो जीव आला की ही तिचे खेळ सुरू करते, म्हणजे या जडदेहाला ती जगवते. चेतने ते चेतवी, चैतन्याला ती अजून प्रोत्साहित करते, आणि मना करवी मानवी मनाच्याकडून ती माणसाला सुख दुःख शोक ह्या सगळ्या भावना ती जाणवून देते. ती प्रकृती असते. जीव तटस्थ आहे, जीव कुटस्थ आहे, जीव कशामध्येही नाही, हे सगळे खेळ प्रकृती करते. ओवी क्रमांक 21. तै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जिये जवळिकेचे करणे, जिया अहंकाराचे विंदाणे, जगची धरिजे. काय काय करते प्रकृती? प्रकृती हा शरीरातल्या आपल्या हुकुमाचा एक काय श्रोते हो. तो जीव तर बिचारा तटस्थ कुटस्थ आहे, पण हे काय करते प्रकृती?
बुद्धीला जाणणे हा धर्म जो आहे, बुद्धीचा स्थायी भाव जाणणे, विद टू नो, ते बुद्धी करते, हा त्या प्रकृतीमुळे आहे. बुद्धीचा जाणणे हा धर्म तिच्या सान्निध्याने, तिच्या जवळिकेने, प्रकृतीच्या जवळिकेने निर्माण होतो. आणि अहंकार रूपी खेळाने त्या बुद्धीमध्ये अहंकार निर्माण होतो, तो हिच्याचमुळे निर्माण होतो, प्रकृतीमुळे. त्या अहंकारामुळे ही जग धरून ठेवायला लावते माणसाला. म्हणजे बघा, ही प्रकृती, बुद्धीचा जाणणे हा धर्म केवळ प्रकृतीमुळे आहे. बुद्धीमध्ये अहंकार जो निर्माण होतो तो केवळ प्रकृतीमुळे होतो. या जाणण्यामुळे आणि या अहंकारामुळे ती माणसाला जग धरून ठेवायला भाग पाडते. अशी ही प्रकृती करती करविती सगळं सर्वे सर्वा तीच आहे. जिया अहंकाराचे विंदाणे. आता विंदाणे शब्दाचा अर्थ खेळ. अहंकाराच्या खेळामुळे ती माणसाला जग धरून ठेवायला लावते. विंदाणं म्हणजे खेळ. अहंकाराचा खेळ तीच निर्माण करते. जे अहंकारी माणसं आहे, ती प्रकृती त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण करत असते. मग प्रश्न असा येतो की प्रकृती, काही माणसं निगर्वी असतात, अहंकारमुक्त असतात, मग तिथे का नाही प्रकृती त्यांचा अहंकार निर्माण करत? काही लोकांचा अहंकार खूप असतो, मग असं का असा भेदभाव? तर ज्यांच्याजवळ पुरुषसुकृताची जोड असते श्रोते हो, पुरुषसुकृताची, तिथे प्रकृती काही करू शकत नाही. पण ज्यांचं पुरुषसुकृत अगदी कच्चं आहे, कच्चा लिंबू आहे, पूर्व दुष्कृतच जास्त आहे, त्यांना ती तमोगुण त्यांचा वर आणते आणि त्यांच्याकडनं अहंकार जागृत करून घेऊन प्रमाद करवून घेते. ही पुरुषसुकृत दुष्कृत याच्या मागे असतं. तर अशी ही प्रकृती आहे की बुद्धीला जाणणे हा धर्म प्रकृतीमुळे निर्माण होतो आणि अहंकाररूपी खेळाने ती जगाला धरून ठेवते. अशी ही प्रकृती महाताकदवान अशी स्त्री श्रोते हो. तिच्यापुढे जीव, ज्याच्यामुळे आपण जगतो, तो त्याची ऐशी का तैसी असते. म्हणजे तो तटस्थच असतो ना, तो करता करविता काहीच नाही, तो भोगता असतो फक्त. भूक लागली की त्याला, भूक लागली, तृप्त झाला की तो म्हणतो तृप्तच मी तृप्त झालो. तहान लागली की पाणी पितो, मग ते त्याला मिळतं. पण करती करविती कोण असते? प्रकृती असते. ओवी क्रमांक 22. ते सूक्ष्म प्रकृती कोडे, जे स्थूळाची या अंगा घडे, तै भूतसृष्टीची पडे टांगसाळ टांकसाळ. आता जै सूक्ष्म प्रकृती कोडे, जै स्थूळाची या अंगाघडे, जेव्हा ही सूक्ष्म प्रकृती इक्वल टू पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, ही अष्टधा म्हणजे प्रकृती. ही प्रकृती, सूक्ष्म प्रकृती स्थूळाची या अंगाघडे, ती स्थूळ जग निर्माण करते, हे स्थूळ विश्व ती निर्माण करते. तै भूतसृष्टीची पडे. आता ही जी प्रकृती आहे, म्हणजे अष्टधा प्रकृती जी आहे, ही स्थूल सृष्टीला जन्म देते. स्थूळाची या अंगा, स्थूळ जगाला, या विश्वाला, या पृथ्वीला जन्म देते. तै भूतसृष्टीची पडे टांकसाळ. आणि एकदा का ती प्रकृती या स्थूळ विश्वाला निर्माण करायला तिने प्रारंभ केला की माणसांची टांकसाळ निर्माण होते. टांकसाळ, नाण्यांची टांकसाळ असते ना, एकाच 20 करोडो नाणी निर्माण होतात. एक ठसा काहीतरी मारत असतील की करोडो नाणी निर्माण होतात. तसं हे एकदा का ही प्रकृती तिने स्थूळ विश्व निर्माण करायला सुरुवात केली की माणसांची टांगसाळच पडते. अनगिनत माणसं, अगणित माणसं, पशु पक्षी, जनावरं, भूचर, खेचर, जलचर, किडे, आळ्या, मुंग्या, उवा, लिखा, यक्ष, गंधर्व, किन्नर, हे सगळे निर्माण होतात प्रकृतीमुळे. जेव्हा ही स्थूळ विश्व निर्माण करते तेव्हा हे सगळं निर्माण होत असतं, टांगसाळ पडते. पुढे ओवी क्रमांक 23. चतुर्विध ठसा उमटो लागे आ पैसा, मोला तरी सरिसा परी धरची अनान. चतुर्विधा ठसा. चतुर्विध म्हणजे 4 प्रकारची माणसं ती निर्माण करते. विध म्हणजे प्रकार, ठसा म्हणजे ठशातनं निघालेली माणसं. 4 प्रकारचे ठसे आहेत, त्याच्यातनं माणसं निर्माण होतात. ते ठसे कोणते ते बघू. लागे आ पैसा, चतुर्विध माणसं ती आता आपोआप ती निर्माण करायला लागते. एकदा स्थूळ विश्व निर्माण करायला लागलं की 4 प्रकारची माणसं सतत टांगसाळ पडल्यासारखी निर्माण होतात. मोला तरी सरिसा परी थरची अनान. त्याचं मोल सारखंच असतं. मोला म्हणजे महत्त्व,
त्या चारही प्रकारच्या प्राण्यांचं मोल सारखंच असतं, थरची अनान. पण त्यांचं मोल जरी महत्त्व जरी सारखं असलं, पंचमहाभौतिकच असतात सगळेजणं, प्रत्येकामध्ये 5 महाभूतं असतात, तरी नाम आणि रूप त्यांचं वेगवेगळं असतं. त्याला म्हटलं आहे अनान. आनान म्हणजे वेगवेगळं. म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांमध्ये पंचमहाभूत हा एक सारखेपणा आहे, पण प्रत्येकाचं नाव आणि रूप रंग वेगळं आहे. आता हे जे 4 प्रकारचे जीव निर्माण करते ती, त्याच्यामध्ये आहे जरायुज असतात, त्याच्यानंतर अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज. जरायुज, जरा म्हणजे गर्भाशय, गर्भाशयातनं निर्माण होणारे जीव, आपण गर्भाशयातनं निर्माण होतो आहे. अंडज, अंड्यातून बाहेर येणारी पक्ष्यांची पिल्लं. स्वेदज म्हणजे घामातनं निर्माण होणारे किडे, छोटे छोटे उवालिका. आणि उद्भिज्ज, उद प्लस भिद धातू, फोडणे तोडणे, जमिनीतून बाहेर येणारे, खडकातनं बाहेर येतं ना बेडूक वगैरे, हे सगळे असे 4 प्रकारचे ठासीव ठसे असलेले जीव ती टांगसाळची टांगसाळ निर्माण होते. प्रत्येकामध्ये पंचमहाभूतं असतात आणि असतातच हो श्रोते. प्रत्येकामध्ये एवढीशी लेख तुम्ही पाहता डोळ्याला दिसत पण नाही, तिच्यामध्येही पंचमहाभूतं असतात. फक्त प्रत्येकाचं नाव आणि रूप मात्र वेगवेगळं असतं. ओवी क्रमांक 24. होती 84 लक्ष थरा, ये रामिती नेणिजे भांडारा, भरे आदिशून्याचा गाभारा नाणे आसे. 84 लक्ष. आता हे 84 लक्ष योनी आहेत, त्यातील भूतांची गणतीच नाही करत. येरा मिती, मिती म्हणजे गणती, नेणिजे भांडारा, त्या भांडाराची गिनती नाही करतायत. त्या परमेश्वराच्या ठिकाणी आदिशून्याचा गाभारा नाणेयासी, त्या परब्रह्माचा गाभारा हा नया नाण्यांनी भरून गेलेला आहे. इतके नाणे, जीवरूपी नाणे, की परब्रह्माचा गाभारा त्यांनी भरून गेला आहे. इत्यलम.